ओके. सगळ्यात महत्त्वाचं आजची जी मीटिंग आहे तिचं नाव आहे बिझनेस अपॉर्च्युनिटी मीटिंग. DXN हा एक खूप मोठा इंटरनॅशनल हेल्थ केअर बिझनेस आहे. बिझनेस म्हणजे व्यवसाय आणि मराठी माणूस बिझनेस म्हटलं की ते म्हणतो की आपलं कामच नाही. पण साधारणपणे प्रत्येक गोरगरीब साध्यात साध्या माणसाचं जर स्वप्न पूर्ण करायचं असेल की स्वतःचा व्यवसाय, तोही इंटरनॅशनल, तोही लोकांच्या हिताचा आणि मनी विथ ब्लेसिंग्ज आशीर्वादाचा पैसा, ज्याने आपण सगळ्या लोकांचं भलं करणार आहोत, कोणाचाही एकही रुपयाचं नुकसान न करणारी कंपनी सगळ्यात महत्त्वाचं. आणि त्याच्याहूनही सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे DXNचा प्रॉडक्टचा फायदा अगदी गर्भवती महिलापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत सगळ्यांना होतो. त्यामुळं हा एक बिझनेस कन्सेप्ट काय ते समजावून आपण घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाचं आत्ता सगळ्या लोकांना एक जर भ्रांत कशाची असेल, तर पहिल्यांदा लोकांच्याकडे पैसा नाहीये. आता कोरोना आलाय. तुम्हाला माहिती आहे कोरोनाने काय-काय 1.5-2 वर्षात उद्योग केलेत. त्याच्यामुळं ज्यांच्या नोकऱ्या होत्या त्या थांबल्यात. ज्यांचे मोठे पगार होते ते अर्ध्या पगारावरती काम करतायत. त्याच्यानंतर बरीच दुकानं आज उघडली आहेत. आपण आता लॉकडाऊन रिलीज होतंय. पहिली लाट झाली, दुसरी लाट झाली आणि या सगळ्यामध्ये आपलं म्हातारपणाचं सिक्युरिटीचं काय? त्याच्यानंतर आत्ताच मी कसा तरी भागवतोय, माझी कंपनी आहे, एक नोकरी आहे, माझ्याकडे वेळच नाहीये आणि एवढं सगळं करून मग मी तब्येतीकडे बघणार. लोकं तर म्हणतात मला व्यायामाला सुद्धा वेळ नाही. मला 5 मिनिटाची फुरसत सुद्धा नाही. माझ्याकडे कधी बघणार? ज्या हेल्थला 1 नंबर दिला गेला पाहिजे प्रायोरिटीला त्याच्यानंतर सगळं येतं. पण आत्ताची लोकं वयाच्या 40 वर्षापर्यंत पैसे मिळवण्यात खूप धावपळ करतात आणि 40शी नंतर हार्ट अटॅक, बीपी, डायबिटीज, संधिवात, किडनी खराब झाली म्हणून मिळवलेला पैसा सगळा दवाखान्यात घालवतात. पण DXN ही अशी एकमेव कंपनी आहे, जिथं हेल्थ चांगली होत ऑटोमॅटिक तुमचा इन्कम जनरेट केला जाणार आहे. प्रत्येक लहान बाळापासून ते अगदी तरुण मुलापर्यंत माणसं स्वप्न बघतात, की मला आयुष्यामध्ये यश आलं पाहिजे. मला चांगलं माझं मोठं घर झालं पाहिजे. पण बघता तो घराकडे तरी बघतो. नवीन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन घराच्या आजूबाजूला चालू आहे. जेव्हा बघून येतो घराच्या किमती, हातात येणारा पगार, त्याच्यावरती लोन किती मिळतं, तेव्हा त्याला कळतं, की अरे माझं बजेटच होत नाही, माझा पैसाच नाहीये. मग त्याच जेंट्स माणसं बघतात, की आता चला आपल्या महिला जर मला बायको जर पगारवाली भेटली, तर मला जरा हातभार लागेल. पण तिची तारांबळ कारण तिचा पगार 10-15 हजार मध्ये, तिचं ऑफिस, तिच्या सगळं मेंटेनन्स खर्च सगळं बघता त्यांचाही पॉकेट पर्स खाली व्हायला लागल्यात. माणसं अहोरात्र काम करतायत. कंपनीतली कामं घरात आणतायत, घरातली कामं कंपनीत नेतायत. जी भरला जात नाही, आय-टी रिटर्न फाईल होत नाही, LICचा हप्ता वेळेवरती जात नाही, घराचं भाडे वेळेवरती जात नाही. त्याच्यानंतर कामाचा वर्कलोड आणि फक्त कामच करतोय आणि एवढं सगळं करून काय म्हणतोय, मला अजिबात वेळ नाहीये आणि टन्स ऑफ स्ट्रेस म्हणजे तणाव तर एवढ्या लोकांच्या वरती आहे, असं वाटतं की लोकांच्या डोक्यावरती काहीतरी 50-100 किलोची वजनं घेऊन फिरतायत की काय. त्यामुळे कपाळावरती आठ्या पडल्या, टेन्शनमध्ये आहे आणि ह्या स्ट्रेसमुळंच आत्ताच्या लोकांना डायबिटीज सुरू झालेत, बीपी सुरू झालेत, कोलेस्ट्रॉल वाढत जातंय, झोप होत नाही, हार्मोन इम्बॅलन्स असे सगळे प्रॉब्लेम चालू होत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवा, की आत्ता सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये जेवढी लोकं कोरोना होऊन गेलेली नाहीत, तेवढी लोकं टेन्शन घेऊन गेली आहेत. म्हणजे ॲक्चुअली हे जर आत्ता पाहायचं गेलं तर हा एक मीडियानी खूप मोठा रोल प्ले केला, गव्हर्नमेंटने केला, सरकारने केला आणि मग एक लोकांना जनरेट केलं गेलं, की आता येतीये. आता तर डिक्लेअर केलं, की तिसरी लाट पण येणार आहे सप्टेंबरमध्ये. आत्ताच अगोदर मुलांची वाढ तयार झाली, हॉस्पिटल तयार झाले. म्हणजे सगळं वेल प्रिपेअर्ड डॉक्युमेंटरी असल्यासारखं सगळं चाललंय. तुम्ही स्ट्रेस घेऊ नका. सगळ्यात महत्त्वाचं, की ज्या गोष्टी होतील तेव्हा पाहिल्या जातात, पण इम्युनिटी खूप महत्त्वाची आहे. आणि या सगळ्या धांदलीमध्ये, गडबडीमध्ये लोकांची मोठ्या घराची स्वप्न थांबतायत. मुलांना चांगल्या शाळेत घालायचे की नाही, एज्युकेशन द्यायचे की नाही, सुट्टीचं प्लॅन काय करायचं, चांगली लाईफस्टाईल मिळत नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाचं वी स्टार्टेड टू ॲडजस्ट व्हॉट वी हॅव. जो पगार येतो त्याच्यातच मी ॲडजस्ट करत राहतो. त्याच्यातच मग एक छोटा 1 BHK, छोटेसं घर, छोटीशी गाडी आणि तो सगळी त्रिपिट त्याची उडत राहते. पण सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या एक लक्षात येत नाही, की तुम्ही पुण्यात जेव्हा येता, शहरात जेव्हा येता तेव्हा एकटं असता. एकटं असताना, बॅचलर असताना जी तुमची डेअरिंग व्हायला लागतात. मग जेव्हा तुमच्याकडं
तुमचं लग्न झालं, तुमची मिसेस सपोर्टला आली, त्याच्यानंतर तुम्ही वेल मॅच्युअर्ड झाला, तुम्हाला शहर कळालं, त्यावेळेस तुम्ही अजून कॉन्फिडंट होण्याच्या ऐवजी तुम्ही आहे त्या पगारातनं कटौती चालू करता, एक्स्ट्रा एफर्ट टाकत नाही. त्याच्यानंतर डोळे उघडे ठेवून बघत नाही, की या पुण्यात आता काय विकलं जातंय? मला काय करायला पाहिजे? मला तेवढ्या पॉसिबिलिटीज गावाकडे नव्हत्या. इथं आल्यानंतर आपल्या पुण्यामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला अख्खी दुनिया राहतीये. केरळचा माणूस राहतोय, यूपीचा राहतोय, दिल्लीचा राहतोय. तुम्ही खेडेगावातनं वाडी सोडून, छोटंसं गाव सोडून शहरामध्ये आलाय, तर केवढे होप्स आहेत आणि केवढं काम व्हायला पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाचं वी स्टार्टेड टू ॲडजस्ट. तुम्ही ॲडजस्ट करतात. तेवढेच घर, तेवढेच मित्र, तेवढेच पाहुणे, तेवढेच नातेवाईक. हे सगळं असं न करता सगळ्यात महत्त्वाचं एक्सपेन्सला कटौती करू नका. कीप सॅक्रिफायझिंग. म्हणजे तुम्ही सॅक्रिफाय करता, अरे नको यार, आता मुलांचं ट्युशन महत्वाचे आहे. आता माझं जाऊ दे, मला काय करायचंय नवीन कपडे, आता मुलांना कपडे बघूया. अरे पहिलं आपण तुझं बघू, माझं राहू दे. म्हणजे आता मी तुम्हाला कित्येक बघतो, की कित्येक जे कंपनीत परमनंट लोक कामाला जातात, पगार भला 40,000 असेल, पण स्वतःची बनियन घेताना तो विचार करायला लागेल, स्वतःचा नवा ड्रेस घेताना विचार करायला लागेल, म्हणजे स्वतःचे बूट फाटले तरी तो तसेच वापरायला लागेल. म्हणजे एवढे मी लिटरली कंपनीतलं लाईफ आम्ही पण बघितलंय. लोक कशी जगतात. कित्येक आम्ही लोक मुलं अशी पाहितो बॅचलर मध्ये, की डोक्याला कधी तेल लावायचे नाही, बिचाऱ्याकडे कधी पावडर नसायची, त्याच्यानंतर तो कधी कॉस्मेटिक वापरायचा नाही, किंवा म्हणजे एवढ्या प्रमाणे लोक सॅक्रिफाय करायला लागतात. पण मला एक कळत नाही, की आत्ताच्या ऑनलाईनच्या युगामध्ये जेवढ्या सुवर्ण संधी आल्या आहेत, तुम्हाला युट्यूब कळायला लागले, मीडिया कळायला लागलाय, आणि एवढ्या मोठ्या संधी प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे जर प्रत्येक मुलांनी, प्रत्येक पुण्यात आलेल्या माणसांनी, पुण्यातच नाही, मुंबईतच नाही, खेडेगावातल्या लोकांना सुद्धा, मी तर म्हणतो ब्युटी पार्लरचं जेवढं शहरातल्या बायकांना माहित नाही, त्याच्यापेक्षा जास्त गावाकडच्या बायकांना माहिती आहे. टकाटक. जेवढे पुण्यातले लोक, मुंबईतले लोक ऐश करत नाही, तेवढे गावाकडची मुलं मुली किंवा तरुण जे बिझनेस करतात ते त्यांची लाईफस्टाईल आपल्यापेक्षा भारी झालीये. एवढं जर सगळं गावापर्यंत पोहोचलं, खेडेगावापर्यंत पोहोचलं ऑनलाईन, तर फक्त इन्कमचे स्रोत वाढवा. असा उभा राहिला मार्केटमध्ये, की मॅग्नेट लावल्यासारखी माणसं अट्रॅक्ट झाली पाहिजे. खाट, 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 खाट माणसं यायला लागली पाहिजेत. का तर तुमच्याकडे ते नॉलेज असायला पाहिजे. तुम्हाला ती माहिती असायला पाहिजे. अरे मी हे शिकलोय, हे शिकलोय. तुला मी असे पैसे कमवून देऊ शकतो. हा एक मार्ग आहे, हा एक सोर्स आहे. हा बोलायचा बिझनेस आहे, सांगायचा बिझनेस आहे. मुक्याने बसायचा व्यवसाय अजिबात नाही. त्याच्यामुळं आता एक विचार करा, की डोंट वॉन्ट टू टेक रिस्क ऑफ लिव्हिंग प्रेझेंट इन्कम स्ट्रीम. लोकांना वाटतं, की मला नवीन व्यवसाय करताना माझी नोकरी सोडावी लागेल, माझ्या कंपनीत कळालं तर, अरे चालली आपली अर्धी भाकरी चालली ती माझी बरी आहे, कशाला उद्योग करायचा, मग मला अजिबात वेळच नाहीये, किंवा आता माझ्याकडे पैसे गुंतवायला अजिबात नाहीये, मला पैसे नाही टाकायचे बाबा, असे जेमतेम तेवढा हप्ता येतो तेवढ्यातच मी कसं तरी बसवतो. हा जो तुमचं थिंकिंग झालंय ना, म्हणजे यू आर अंडर एस्टिमेटिंग युअर सेल्फ. तुम्ही तुम्हाला कमी लेखता, तुमची सेल्फ इमेज तुम्ही पाहत नाही, की पूर्वी तुम्हाला काय येत होतं. 16, 17, 18, 20 वर्षापर्यंत तुम्ही जगाच्या बाजारात आला, तुम्हाला दुनिया कळाली, बाजार कळाला, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. काय केलं पाहिजे त्याकडे लक्ष द्या, काय करायला नको याकडे कधी बघत बसू नका. त्यामुळं तुम्हाला फक्त, आणि एक लक्षात ठेवा, एक असतं मन, एक असते बुद्धी. दोन प्रकार तुमच्या नीट जर लक्षात यायला लागले, मन आणि बुद्धी. मन तुम्हाला मागे खेचतं, पण बुद्धी माहिती, यस आपण करू शकतो, करू शकतो तर फक्त करायला घ्यायचं. मनाचा खेळ बारका करून टाकायचा. त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यात महत्वाचं, तुमचं हृदय, तुमची बुद्धी, तुमचं मन हे जर चांगलं कंट्रोल करत गेला, तर मला वाटतं तुम्ही बॅचलर असतानाच घर घेतलं होतं, तुम्ही बॅचलर असताना डेअरिंग केलं होतं, बॅचलर असताना मोटरसायकल घेतली होती, तुम्ही बॅचलर असताना कार घ्यायला निघाला होता, तुमचं मोठ्या घराचं स्वप्न होतं. आता काय झालं? सगळ्यात महत्वाचं, की तुमची ड्रीम कधी तुम्हाला कमी करू नका, ड्रीम अपडेट करत राहा. आणि आता एकच विचार करा, हाऊ टू इन्क्रीज इन्कम विदाउट. म्हणजे मला माझा बँक बॅलन्स वाढवायचा आहे, मला मोठ्या घरात राहायला जायचं आहे, मला माझ्या घरात 4 चाकी गाडी आणायची आहे, पण माझ्याकडचे पैसे खर्च न करता, माझ्याकडचा वेगळा वेळ न देता, माझी आत्ताची चालू नोकरी, चालू शिक्षण, चालू व्यवसाय न सोडता, मला जर गाडी मिळत असेल, मला जर चांगल्या घरात राहायला मिळत असेल, माझ्या मुलांना चांगलं करिअर मिळणार असेल, माझं म्हातारपण सुरक्षित होणार असेल, तर मला वेगळा वेळ द्यायला आवडेल का? नक्की आवडेल. फक्त थोडंसं काय म्हणू आपण, तुम्हाला ब्रॉड व्हिजन करा. मी परवा असंच एक WhatsAppला वाचलं होतं.
तुमचं मन आणि छत्री ह्याच्यामध्ये दोन गोष्टी खूप साधर्म्य असतं. मग नाहीतर त्या इतर वेळेस फक्त तुम्हाला तो लोड कॅरी केल्यासारखं आहे. समजा तुम्ही एक छत्री विकत घेतली आणि दररोज फिरताय, बरोबर घेऊन फिरताय आणि पाऊसच पडत नाही, तर छत्रीचा तुम्हाला लोड वाटायला लागेल. पण पाऊस मोठा आला आणि छत्री पकडली, म्हणजे छत्री ओपन जेव्हा झाली तेव्हा त्या छत्रीचा उपयोग होतो. तसा तुमची डोक्याची खोपडी जर ओपन झाली, ओपन ओपन ओपन, की मला करायचंय, मला बघा, नको नको नको. अरे काय नको दादा? तुमची आता 1 BHK मध्ये राहताय, तुमची मुलं मोठी झाली, तुम्हाला सुनायची वेळ झाली, तुम्हाला 2 जावं यायला सुरुवात झाली. हे जर सगळं होणार असेल तर मी का बदलत नाही? मला काय प्रॉब्लेम आहे? एक पाहिजे इच्छाशक्ती. इफ देर इज अ विल, देर इज अ वे. इच्छा तेथे मार्ग. कितवीला वाचलं होतं? सुखाची दरी ओलांडल्याशिवाय, दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. फळ्यावरती लिहित होतं की नाही गावाकडे? ओके. इच्छा तेथे मार्ग. ओके. जीवन शिक्षण विद्या मंदिर तुमची मलवडी, जसं आमची, जशी तुमचं पण गाव असेल ना. सुविचार नुसते ऐकायचे का अंमलात आणायचे? मग दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसणार नाही. इच्छा तेथे मार्ग तुम्हाला दिसायला लागेल. आणि याच्यासाठी तुम्हाला साधा सोपा सरळ बिझनेस आहे. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री द बेस्ट ऑप्शन. म्हणजे खिशातला पैसा टाकावा लागत नाही. फक्त डुप्लिकेशन डुप्लिकेशन डुप्लिकेशन. त्याकरता जवळचा पैसा द्यायचा नाही. स्मॉल स्टार्टअप कॅपिटल. म्हणजे आता तुम्ही कुठला जरी व्यवसाय चालू करायला गेला तरी लोक अगोदर बँकेत अप्लाय करतात. 5 लाखाचं लोन, 10 लाखाचं लोन, हॉटेल टाकायचंय, ब्युटी पार्लर टाकायचंय, किंवा त्याला अजून जिम टाकायची आहे, त्याला अजून कपड्याचं दुकान टाकायचं आहे. अरे दादा, इथं काय मागितलंच नाही. त्यामुळं भांडवल अगदी जेमतेम 5 ते 10,000 रुपये. संधी कोणाकोणाला आहे? सगळ्यांना. पै पावणे रावळे 18 वर्षाच्या वरती कोणी, शिकलेला न शिकलेला, जपानी, केरळी, नेपाळी, पंजाबी, मुस्लिम, हिंदू, ख्रिश्चन, ईसाई, सगळे सगळे सर्व धर्म संभाव, महिला, ज्येष्ठ नागरिक, सिनियर सिटीजन, गरीब, अतिगरीब, सगळ्यांना. कसला पैसा बिझनेस आहे तुम्हाला? रेसिड्युअल इन्कम. म्हणजे वेगळा पैसा, एक्स्ट्रा मनी, ओव्हर टाइम केल्यासारखं, ओव्हर टाइम. ओके. म्हणजे की रेसिड्युअल इन्कम म्हणजे आपोआप तुमच्या घराचा हप्ता जाणार, आपोआप तुमच्या कारचं लोन फेडलं जाणार, आपोआप तुम्हाला म्हातारपणी बँक बॅलन्स यायला लागणार. रेसिड्युअल इन्कम म्हणजे आहे त्या कामातला स्त्रोत न बिघडवता नवीन येत राहिलेला इन्कम. रेसिड्युअल म्हणजे प्रेझेंट जॉब किंवा आता जे काम करताय ते काम करत करत नवीन मिळालेला पैसा एक्स्ट्रा. फिजिकली तुम्ही तिथं काम करत नाही. तुमचा आयडी कोड, तुमचा अकाउंट नंबर काम करायला लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय? अट्रॅक्टिव्ह होम बेस्ड बिझनेस. घरात बसून स्वतःच्या मोबाईल वरती संसार पाहत पाहत, मुलांच्याकडे बघत बघत, स्वतःची तब्येत सांभाळत सांभाळत, बाहेर कोरोना वाढत जायचं नाही. बाहेर कोरोना बसलाय, घरात बसून ऑनलाईन झूम मीटिंग करत राहायचंय. आणि तुम्हाला माहितीये का, ही इंडस्ट्री आहे $100 बिलियन इंडस्ट्री. आता मी तुम्हाला सांगतो, 1 बिलियन म्हणजे जवळपास 10 लाख करोड रुपये. एवढी मोठी इंडस्ट्री जर आली असेल तर याच्यावरती 100 इंटू 10 लाख करा. एवढा टर्नओव्हर होणार आहे या इंडस्ट्रीचा. कधी होणार आहे? येत्या फक्त एक 10 वर्षात होणार आहे. कारण इथून पुढे नोकऱ्या नाही. इथून पुढे सरकारकडे काही आरक्षण मागा, त्यांच्याकडे संपलं आरक्षण द्यायला. किंवा जॉबच नाहीये, शाळाच चालणार नाही. काय देणार तुम्हाला? रेल्वे ड्रायव्हरलेस होणार आहे, कार ड्रायव्हरलेस होणार आहे, पेट्रोल 500 रुपये झालं उद्या. काय करणार आहे तुम्ही? अशा वेळेस फक्त ऑनलाईन बिझनेस चालायला लागतील. दुकानं पण चालणार नाहीत, कारण आता मॉल सुरू झाले. भाजी घरपोच, चप्पल घरपोच, कपडे घरपोच, पुस्तकं घरपोच. मग घरात सगळं मिळायला लागलं, पण लोक दात घासणार, लोक चहा पिणार, लोक साबण लावणार, लोकांना पैसा पाहिजे, लोकांना लाईफस्टाईल पाहिजे. याच्याकरता ऑनलाईन बिझनेस, आणि तोही चालेल फक्त हेल्थ केअर इंडस्ट्री. टाइम फ्रीडम. इथं काय कार्ड पंचिंग मागितलंय का? सकाळी 6ला उठायचं, पटकन आंघोळ करायची, बस पर्यंत पळत जायचं, बसमध्ये बसला, गेला तिकडं, संध्याकाळी 8 वाजता घरी आला. अरे दादा, 12 तास काम करून तू 12,000 रुपये घेतो. आमच्याकडे दररोज काम केलं तर 1,000 रुपये MRP मिळायला लागेल. जॉईनिंग केलं दररोज 4-4, 5-5 तर 12,000 रुपये. 18 वर्षाचं पोरग पण कमवेल आपल्याकडं, कॉलेजला न जाता. म्हणजे वेळ पण वाचायला लागेल, किंवा कित्येक महिला घरात बसून काम करायला लागतील.
ग्रेट पोटेन्शियल टू बी अ मिलेनियर, म्हणजे प्रत्येकाला 1 लाख 2 लाख 3 लाख 5 लाख 10 लाख रुपये कमवायची संधी आहे कॉलेज न करता. आता लोक कॉलेज करतात, किती नोकऱ्या लागतात, किती लोकांना नोकऱ्या गव्हर्नमेंट देऊ शकतं, किती लोक ग्रॅज्युएट झालेली 100 डॉक्टर झाले, 50 डॉक्टरांचा दवाखाना आयुष्यात अस्तित्वातच येत नाही. 100 वकील झाले, 50ची वकिली चालतच नाही. 100 BA वाले झालेत, 50 लोकांना मरेपर्यंत नोकरी लागत नाही. अरे मग त्याची किती वर्ष वाया गेली, किती शिक्षण वाया गेलं, हे जर सांभाळायचं असेल तर इथं तुम्हाला डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये मधला माणूस नाही, ट्रॅडिशनल आउटलेट नाही, ऍडव्हर्टाइजमेंट नाही, मग डायरेक्ट जे आपण बघतो दुकानामधलं मॅन्युफॅक्चर कारखान्यात 20 रुपयाची गोष्ट तयार करतो, कस्टमरला शेवटच्या एंड कंझ्युमरला 120 रुपयाला जाते. हे जी मधली डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, डीलर, रिटेलर हे सगळे मधले पैसे काढून टाकले आणि ते पैसे दिलेत आपल्याला नेटवर्किंग मध्ये, प्लॅन मध्ये. मग आता एवढे पैसे मार्केट मधले जे सगळे चालले ते सगळ्यांचे चालले, सगळ्यांच्या लक्षात यायला लागले. म्हणून तर आता सगळ्या मोठमोठ्या इंडस्ट्री हे डायरेक्ट मटेरियल तुमच्या कंझ्युमर पर्यंत यायला लागले. त्याच्यामुळे त्यांना परवडतं. आता बिग बाजारवाला जी ऑफर देतो तो कॉमन दुकानदार देऊ शकत नाही तुम्हाला, किंवा अमेझॉन वाला जे तुम्हाला देतो सिलेंडर गॅस तेवढे स्वस्त तेवढा आपला इथला रेग्युलर सिलेंडर वाला देणार नाही, कारण त्याच्या मधला सगळा पैसा निघून जातो. बल्क मध्ये परचेस करायला लागतात, ते बल्क मध्ये घेण्याचा फायदा त्यांना भरपूर होतो आणि एंड कंझ्युमर कडे येतं. मग हे जे मधलं आहे ते सगळं कंपनीने कोणाला दिले, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीज वाल्यांना, म्हणजे तुम्हाला मला सगळ्यांना पैसे वाटायला लागले. मग याच्या करता आता ठीक आहे, जसं मी पाहिलं मुलांना शाळेत घालताना चांगली शाळा पाहिजे, मुलीचं लग्न करताना जावई चांगला पाहिजे, घर घेताना चांगला बिल्डर पाहिजे, दवाखान्यात जाताना चांगलं हॉस्पिटल पाहिजे, सोयी पाहिजेत. अरे मग MLM करताना चांगली कंपनी बघायला नको का? कसली कंपनी बघायला पाहिजे? MLM करताना 3 गोष्टी बघायच्या. एक, कंपनी स्टेबल आहे का, किती वर्षापासून, जागतिक दर्जाची आहे का, त्याच्या प्रोडक्टची क्वालिटी चांगली आहे का, आणि त्याचा मार्केटिंग प्लॅन. आज जरी एखादा माणूस जॉईन झाला तरी सुद्धा मागच्या 20 वर्षात जेवढ्या लोकांनी कमवले त्याला क्रॉस करून इन्कम जायला पाहिजे, त्याला म्हणतात चांगली कंपनी. नाहीतर लोक येतात, तुमची नावं टाकतात कंपनीमध्ये, पैसे कमवतात, स्वतःच पळून जातात नवीन प्लॅन मध्ये, परत नवीन प्लॅन मध्ये. असे जे लीडर तुम्हाला सापडतील ना, त्यांना पकडून पकडून धोपटून तिथेच म्हणावं घरी थांब, अजिबात सांगायला येऊ नको, तूच मोठा होऊन तूच मोठा व्हायला लाग, आम्हाला अजिबात असले प्लॅन सांगू नको. एकदा डिएक्शन मध्ये आला की तुम्हीच काय, तुमच्या मुलाबाळापर्यंत तुमच्या फ्युचर जनरेशनची पण काळजी घेतली जाईल. त्याच्याकरता सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्हाला खरंच मोठं व्हायचंय का, तुम्हाला खरंच पैसे कमवायचेत का, खरंच तुम्हाला मरेपर्यंत निरोगी राहायचंय का, खरंच फॉरेन ट्रिप पाहिजे का, असेल तर मला सांगा. इच्छा असेल तर नक्की मार्ग दिसायला लागेल. ती कंपनी आहे DXN मार्केटिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. कम ऑन DXN. DXN शब्दाचा फुल फॉर्म डॅक्सॉन. चिन्ह कुठलं, उगवतं सूर्य, झाड, पाणी, नॅचरल सोर्स, नॅचरल कंपनी. याचा अर्थ काय, सगळ्यात महत्वाचं इंटिग्रिटी, एकात्मता. भारत माझा देश आहे, एकात्मता म्हणतात त्याला. ट्रस्ट वर्दीनेस, एकमेकांच्या विषयी असलेला विश्वास, आणि जोम, जोश, उत्साह, चिअरफुलनेस. वाव कंपनी. रेड म्हणजे उगवता सूर्य, पॉझिटिव्ह थिंकिंग. ग्रीन म्हणजे फायटॅलिटी आणि ग्रोथ, हिरवळ आपण म्हणतो. आणि ब्लू म्हणजे पाणी. द कंपनी ॲज द बेसिस ऑफ ग्रोथ. त्याच्यानंतर हे आपल्या कंपनीचे मालक डॉक्टर लिम शिओजिन, IIT खरगपूरमध्ये बीटेक सिव्हिल इंजिनियर, अख्ख्या जगातला एकमेव व्यक्ती आहे मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या सेक्टर मधला ज्यांनी IIT क्वालिफिकेशन पास केलंय. स्वतः कंपनी शोध लावली आणि त्यांचा मोटो काय, टू प्रोव्हाइड हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. यायचा असेल आरोग्यासाठी, आरोग्य हीच गुरुकिल्ली, आरोग्य हीच श्रीमंती. हेल्थ खूप महत्वाची आहे, पण कधी प्रॉडक्ट खाल्लं तर. मीटिंग ऐकून अजिबात हेल्थ मिळणार नाही, मीटिंग ऐकून मोटिवेट व्हाल, पण हे खाल्लं तर आरोग्य मिळेल. काय खाल्लं, कसं वाटलं, छान वाटलं हे बोलायचं. मी आज चहा पिला, छान वाटलं, पेस्ट लावली, छान वाटलं, वापरून बघा, घेऊन बघा, डिस्काउंट मध्ये मिळायला लागतं. आणि मग त्याच्यातनं मला जसं वाटलंय, मी जसा छान झालो, माझे छान कपडे आले, माझी गाडी झाली, माझा फ्लॅट झाला, माझं घर झालं, तसं माझ्या मित्रांचं मला करायचंय का, माझ्या टीम मध्ये येणाऱ्या लोकांचं मला करायचंय का, तर तो आनंद, ते समाधान तुम्ही अख्ख्या टीम मध्ये स्प्रेड करू शकता. 1993 साली कंपनी सुरू केली डॉक्टर लिम शिओजिन सरांनी. गॅनोडर्मा त्याचं बेस प्रोडक्ट आहे.
याच्यानंतर कंपनी आता फक्त 80 नाही, जवळपास 237 पेक्षा जास्त देशात जाते. आपल्या कंपनीची मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी स्वतःची आहे, रिसर्च करून प्रोडक्ट बनवले. प्रोडक्टची रेंज कुठल्या कुठल्या आहेत? हेल्थ केअर, वेलनेस, बेवरेज, चहा कॉफी, पर्सनल केअर, साबण, टूथपेस्ट, शॅम्पू, हेअर ऑइल, कॉस्मेटिक, सौंदर्य प्रसाधनं आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या कंपनीवरती ₹1 सुद्धा कर्ज अजिबात नाही. वन वर्ल्ड वन मार्केट, एक जग एक बाजारपेठ. कंपनीत आल्यावरती तुम्हाला एक आयडी कोड दिला जातो, तो तुमचा आयडी कोड घेऊन देशांच्या कुठल्याही शॉपला गेला अख्ख्या जगात तुम्हाला डिस्काउंट मध्ये मटेरियल मिळायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं एका छताखाली सगळं मिळतं. म्हणजे शेती आपली, कारखाने आपले, डिस्ट्रीब्युशन मार्केटिंग प्रणाली आपली. असं जगात नॉर्मली कुणाकडेही मिळत नाही. कारण शेती एकाची, कारखाना दुसऱ्याचा, विकतोय तिसरा, दलाली चौथा घेतोय. म्हणून आपला शेतकरी राजा नुसता म्हणतो बळी राजा, पण शेतकरी घामच गाळत राहिला, तो मोठा झालाच नाही. मोठे झाले दलाल सगळे. सगळ्यात महत्वाचं मोठे झाले पॉलिटिकल लीडर सगळे. आमचा शेतकरी कुठं मोठा झाला, अजून तसाच का राहिला? म्हणून ती वेळ तुमच्यावरती येऊ नये. गॅनोडर्माची शेती कंपनी स्वतः घेतली, कारखाना आपल्या नावावरती आहे. सगळ्यात महत्वाचं मार्केटिंग डिस्ट्रीब्युशन आपणच करणार आहे. त्याच्यामुळं अजिबात लॉस नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं युनिक म्हणजे अप्रतिम प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. टिश्यू कल्चर म्हणजे 1993 साली जो गॅनोडर्मा बनवला, मदर गॅनोडर्मा, त्याच्यात जे गुणधर्म आले ते आजच्या आर्जीजेल मध्ये सुद्धा आहेत. मग आर्जीजेल जपानमध्ये खा, भारतात खा, रशियात खा, नाहीतर कॅनडात खा, एकसारखी लागणार. ऑर्गॅनिक कल्टिवेशन, त्याच्यात केमिकल वापरलं जात नाही. कोल्ड प्रोसेसिंग, आपल्या कारखान्यामध्ये तुम्ही कधी गेलाय का? कुरकुमिया MIDC, रसायनी पनवेल, अशा कुठल्या कारखान्यात गेलाय का? फार्मास्युटिकल इंडस्ट्री, तिथनं माणसं पण जाऊ शकत नाहीत. नदीमध्ये असं घाण पाणी सोडलं जातं. तिथल्या लोकांचं आयुष्य धोक्यात येतं. त्यांना ऑक्सिजन चांगला मिळत नाही. पण डीएक्सनच्या प्लांटमध्ये चला, प्राणायाम कराल मस्तपैकी महाबळेश्वर पेक्षा पॉवरफुल. कारण आपली टेक्नॉलॉजी कुठली? कोल्ड प्रोसेसिंग. म्हणजे त्याच्यातले 100% गुणधर्म जसेच्या तसे पकडले जातात. हे सगळं केल्यानंतर फायबर सेपरेशन, जेव्हा ती प्रोसेस केलं जातं आणि बनवायला आपण घेतो, त्यातलं कठीण कठीण पदार्थ सगळे बाजूला केले जातात, घोळवले जातात. आपण बघतोय की नाही, ज्वारीची कणसं टाकली आपण हालरमध्ये आणि मग तो कचरा उडून गेला, ज्वारी खाली आली, मग त्याला आपण घोळतो, वाढवतात बघा बायका शेताकडे मस्तपैकी, तो कचरा सगळा उडून जातो. त्याला म्हणतात फायबर सेपरेशन. नंतर मायक्रोस्पोर पल्वनायझेशन, म्हणजे त्याच्यातलं अगदी बारीक 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 चांगलं पीठ आपण चक्कीत कसं पीठ दळतो, जेवढं बारीक दळू तेवढं शोषून चांगलं घेतलं जातं. असे डीएक्सनचे सगळे त्या सगळे प्रोडक्ट डायजेस्टेबल आहेत, शोषून घेतले जातात, वाया जात नाही. नाहीतर लोक घेतात मस्तपैकी भरपूर खात राहतात बाजारात आणि सगळी पोटच वाढली आहेत, आकार वाढलाय, वजन वाढलीत. डीएक्सनचे भरपूर प्रोडक्ट खा, माणसं वाढतच नाहीत. डॉक्टर लिमला बघा, SCTO ला बघा, आम्हाला बघा, प्रवीणला बघा, वाढतच नाही. कारण डीएक्सन किती जर खाल्लं ते बरोबर शोषून घेतलं जातं, अनवॉन्टेड डिटॉक्स व्हायला लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा प्रोडक्ट तयार होतात तेव्हा ती पावडर अल्ट्रा व्हायलेट रेज मधनं पास केली जाते. कशा करता? त्याच्यात जर्म बॅक्टेरिया लपून राहू नयेत म्हणून एवढी सगळी काळजी घेतली जाते. फूड सप्लिमेंट, पर्सनल केअर, बेवरेजेस, हाऊस होल्ड प्रोडक्ट आहेत. या सगळ्यांना जागतिक दर्जाची प्रमाणपत्र आहेत, वर्ल्ड क्लास. दुबईमध्ये विकलं जातं, जपानमध्ये, रशियामध्ये सगळे विकलं जातं. हे सर्टिफिकेशन आहेत सगळे. आणि आता आपल्या कंपनीचा रँक आहे जगात 15वा. हे जुनं सर्टिफिकेट आहे. हे आपलं चेन्नईतलं ऑफिस, दिल्लीतलं ऑफिस. मग हे सगळं घेऊन तुम्हाला काय करायचंय? हेल्दी वे टू वेल्दी लाईफ, आरोग्यातून समृद्धीकडे. काय कसला कन्सेप्ट आहे? अ कंपनी विच प्रमोट हेल्थ अँड वेल्थ विथ युनिक कन्सेप्ट. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला निरोगी राहायचंय का मरेपर्यंत? तुम्हाला मजबूत पैसे कमवायचेत का? धनवान व्हायचंय का? तर डीएक्सन मध्ये या आणि इथं करिअर तुमची वाट पाहते. या ठिकाणी मजबूत या. व्हॉट इज गुड फॉर हेल्थ, म्हणजे इथं जर आपण बघितलं तर व्हॉट इज हेल्थ, हेल्थ म्हणजे काय, हेल्थची डेफिनेशन त्यांनी इथं आपल्याला दिली आहे. तर सगळ्यात महत्वाचं, तुमच्या मार्केट रिलेशनशिप चांगले असायला पाहिजे, तुमची तब्येत चांगली झाली पाहिजे, तुमचं करिअर चांगलं झालं पाहिजे, तुमचा आहार चांगला असायला पाहिजे, तुम्ही आध्यात्मिक असायला पाहिजे, तुमचा व्यायाम चांगला व्हायला पाहिजे.
त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशन चांगलं झालं पाहिजे, चांगल्या वातावरणात सगळं झालं पाहिजे, फायनान्शियल तुम्हाला फ्रीडम मिळायला पाहिजे, टाइम फ्रीडम मिळायला पाहिजे. हे सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण जर तुम्ही झालात तर त्याला म्हणतात हेल्थ. हेल्थ म्हणजे फक्त असं नाही की मला कुठला आजार नाहीये, मला मी आता हेल्दी आहे. अरे हेल्दी म्हणजे तू मोठं घर घेतलं का? तुझी गाडी मोठी आहे का? तुझी तब्येत छान आहे का? त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुझा मान मरात प्रेस्टीज नातेवाईकामध्ये किंवा आपण काय म्हणूया तुझं एक क्रेज असते मार्केटमधली, ही सगळी चांगली आहे का? तुला सगळे लोकं छान-छान म्हणतात का? किंवा तुला मित्र परिवार, तू लोकांचं भलं करतो का? फक्त स्वतःपुरतंच करत राहतो? यानी खरंच एंड युजरचा फायदा आहे का? समाजाचा भरपूर फायदा आहे का? स्वतःचं हित एका बाजूला, पण यांनी समाजाचा भरपूर फायदा होणार आहे का? गोरगरिबांचा फायदा होणार आहे का? मी लोकांच्या कामी येतोय का? या सगळ्यांनी परिपूर्ण जर झालं, तर त्याला म्हणायचं आपण चांगली हेल्थ. मग हेल्थचं बेसिक कन्सेप्ट काय? पेशी. आपलं सगळ्यांचं शरीर बनलंय एका पेशीपासून. आपल्या बॉडीमध्ये अरबो-खरबो पेशी आहेत. पेशी निरोगी, आपण निरोगी. पेशी आजारी, आपण आजारी. पेशी खराब झाल्या, बॉडी खराब व्हायला लागेल. ओके. आपण तयार झालो पेशीपासून. मग या पेशींना काय लागतं जगायला? एक लागतो प्युअर ऑक्सिजन, प्युअर न्यूट्रिशन. तो बघा मस्तपैकी व्हेंटिलेटरवरती बसला ऑक्सिजन घेत. फिल्टर्ड ऑक्सिजन चित्रामध्ये दाखवलाय. आपल्याला पाहिजे नॅचरल ऑक्सिजन, चांगली फळभाज्या. आउट गोईंग कुठं? ते बाळ बसले बघा कमोडवरती. म्हणजे तुमचं आउटपुट ड्रेन सकाळी पोट चांगलं साफ व्हायला पाहिजे. इनटेक आणि आउटपुट यामध्ये चालती तुमची प्रोसेस. या तिन्ही गोष्टी चांगल्या चांगल्या असायला पाहिजे. पण दुर्दैवानं आता हवेतलं प्रदूषण आहे, पाण्यामध्ये प्रदूषण आहे. शेतामध्ये आपण काय-काय मारतो, केमिकल कारखान्याचे कचरा आपण पाण्यात सोडत चाललो. त्याच्यामुळं बघितलं आपण. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं फळभाज्या आपण पिकवतो, अन्नधान्य त्याच्यावरती ॲप्लिकेशन ऑफ केमिकल, फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स याच्यामुळं सगळ्या पहिल्या जेवणाची जी क्वालिटी होती, चव होती ती आता राहिलेली नाही. आणि या सगळ्यांच्यामुळं द बॅलन्स ऑफ गुड हेल्थ जे तुम्हाला मिळायला पाहिजे, ते मिळत नाही. मग तुमच्या जेवणामध्ये पाहिजे होतं, काय पाहिजे होतं? 80% अल्कलाईन, 20% ॲसिडिक. पण आपली डिश बरोबरच असेल असं नाही. त्याच्यानंतर दररोज सकाळी पाहिजे तुम्हाला 30 मिनिटं व्यायाम. आणि बघितलं का ते कुत्रं कसं झोपलंय मस्तपैकी शांतपणे. आता तुम्हाला चांगल्या 3 बीएचके मध्ये, 2 बीएचके मध्ये बेडरूम केलाय, पलंग केलाय, गादी घेतली, वर फॅन फिरतो, एसी लावला तरी झोपच येत नाही. गरीब माणसं रोडवरती कुठेही झोपतायत. हा काय प्रकार आहे? का त्याला स्ट्रेस फ्री नाही, त्याला हप्ते जास्त द्यावे लागत नाही, त्याला काही टेन्शन नाहीये. आणि ज्या लोकांचा डाएट बरोबर नाही, ज्या लोकांचा आहार बरोबर नाही, ते बघा बॉडी कशी झालीये. ही बॉडी कशी होते बघा. एक बॉडी आहे, त्याचा ब्रेकफास्ट, त्याचं लंच आणि त्याचं डिनर. ज्याचा ब्रेकफास्ट हेवी आहे, त्याची चेस्टची साईज बघा. ज्याचा लंच लिमिटेड आहे, त्याच्या स्टमकची साईज बघा. ज्याचं डिनर प्रमाणात चाललंय, त्याची कमरेचा साईज बघा. आणि इकडे बघा सगळा उलटा झालाय कसा गणपती मारुती. ब्रेकफास्ट घ्यायला आम्हाला 1 वाजते जेवायला, 1 अन् 2:30 वाजते. आम्ही पितो फक्त चहा आणि बिस्किट काहीतरी खात राहतो. लंच अगदी थकल्यावरती आम्ही जेवायला लागतो. आणि रात्री मजबूत त्याला काही टाईमच नाही. ते पण मोकळे आणि मी पण मोकळी. मग खात बसा मजबूत. आणि त्याच्यामुळे हा सगळा साईज वाढत जातो आणि तुम्हाला प्रॉब्लेम यायला लागतो. मग सगळ्यात महत्त्वाचं काय आपल्या बॉडीमध्ये टॉक्सिन्स आणि इम्बॅलन्स या 2च गोष्टीमुळे तुमच्या बॉडीमध्ये आजार येऊ शकतात. आता झाला आपल्याकडचे प्रॉडक्ट सेक्शन चालू. मग आपलं जे कोर प्रॉडक्ट आहे गॅनोडर्मा त्याच्यापासून बनवतात आरजी आणि जीएल. आरजीचं काम काय? डिटॉक्सिफिकेशन आपल्या बॉडीतला कचरा. सपोर्ट्स द बॉडी टू क्लीन्स द वॉटर सोल्युबल अँड नॉन वॉटर सोल्युबल. पाण्यात विरघळणारे आणि न विरघळणारे दोन्ही प्रकारचा कचरा बॉडीतनं बाहेर काढला जातो. विरघळणारा कचरा घामातनं, लघवीतनं, जुलाबातनं, सर्दीतनं बाहेर पडतो. पण ज्या लोकांचा कचरा बॉडीतला विरघळत नाही, त्यांच्या अंगावरती चट्टे येतात, त्यांना रॅशेस येतात, त्यांना बेंड येतात, त्यांच्या अंगावरती खवले खवले यायला लागतात, त्यांच्या डोक्यामध्ये चाय पडायला लागते, त्यांचे स्किन टॅन व्हायला लागते. याचा अर्थ तुम्हाला पाणी भरपूर प्यायचं आहे. फक्त आरजेल खाऊन जास्त चालणार नाही. पाणी भरपूर प्या. कारण तुमच्या अंगावरती जे येतंय, तुमची स्किन जर छान नरिश आणि ग्लो तजेलदार नाही, तर तुमच्या बॉडीच्या आतमध्ये प्रचंड प्रमाणात विषारी घटक लपलेले आहेत. त्यामुळे पाणी भरपूर प्या, आर्जेल पण खा.
जीएल काय करतं, ज्या पेशीतला कचरा निघून गेला, ज्या पेशी रिकाम्या झाल्या, त्यांना रेग्युलेट करतं. पूर्वी बीपी होता, आता बीपी नॉर्मलला जाईल. पूर्वी मला डायबिटीज करता इन्सुलिन निघत नव्हतं, इन्सुलिन बॉडीच काढायला लागली. माझा डायबिटीसच्या गोळ्या बंद व्हायला लागतील, दम्याचा पंप निघून जायला लागेल आणि काही दिवसानंतर मला ॲलोपॅथीच्या औषधांची गरजच पडणार नाही. असं फक्त आणि फक्त केलं जातं. ओन्ली डीएक्सएन आणि या 2च गोळ्यामध्ये तेवढी पॉवर आहे आणि ह्याच्यामध्ये 400 पेक्षा जास्त औषधी गुणधर्म आहेत. आता करोनाचं एक औषध सापडण्याकरता 2 वर्ष जग झटापटी करतंय. तरी करोनाचं व्हॅक्सिन पण नाही आलं आणि औषध पण नाही आलं. पण डॉक्टरने मी त्याच्यामध्ये 400 प्रकारचे सगळे औषधं भरून ठेवली आहेत गॅनड्रमामध्ये. त्यामुळे हे जर जे लोक भरपूर खातील त्यांना करोनाच नाही, कुठलाच आजार होणार नाही आणि ज्यांना कुठले असतील त्यांचे आजार रिव्हर्स व्हायला लागतील. मग हे आर्जेल बनले कशापासून? गॅनोडर्मापासून. ते काय आहे? बिनविषारी, त्याचा कुठलाही साइड इफेक्ट होत नाही. कोणत्याच आजारावरती काम न करता शरीर तंदुरुस्त करतं. काय आहे त्या गॅनोडर्मामध्ये? पॉलिसॅकराइड्स, ॲडिनोसिन, अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स, ट्रायटेरपिनॉइड्स, ऑर्गॅनिक जर्मेनियम, गॅनोडरिक इसेन्स, व्हिटॅमिन B3, B5, C आणि व्हिटॅमिन सी पाहिजे, व्हिटॅमिन सी पाहिजे, इम्युनिटी पाहिजे. घ्या इम्युनिटी, खा आर्जीजीएल, इम्युनिटी मिळायला लागेल, व्हिटॅमिन सी मिळायला लागेल. व्हिटॅमिन डी, ज्यांना ऊनच मिळत नाही, सांधेदुखी, हाडं दुखतात, बेंड येतात. बेंड म्हणजे काय? आपण काय म्हणतो स्पॉन्डिलायटिस किंवा आपण बघितलं मणक्याचा आकार बदलत चाललाय, कमरेचा बेंड व्हायला लागलंय, अंग दुखायला लागलंय, कंबर दुखायला लागली, हिप जॉईंट, हिपचा बॉल बदलायला सांगतात तुम्हाला तिथं. त्याच्यानंतर फ्रोझन शोल्डर व्हायला लागतं. हे सगळं का? व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी. ते फक्त कोवळ्या उन्हातच तुम्हाला मिळायला लागतं, पण आपल्या आर्जिलच्या थ्रू तुम्हाला मिळायला लागेल. मिनरल्स, कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, पोटॅशियम आणि बरंच सगळंच्या सगळं तुम्हाला इथूनच मिळायला लागेल. आणि ही आपली प्रॉडक्टची रेंज. डॅन्टाडँग. काय काय प्रॉडक्टची रेंज आहे? आर्जीजीएल, जे 100% गॅनोडर्मा आहे. स्पिरुलिना, सगळ्यात आर्जीजीएलचं काम ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करायला लागणं. स्पिरुलिनाचं काम अंगातलं रक्त वाढवणं, ब्लड प्युरिफाय करणं, रक्त शुद्ध करणं. रक्त शुद्ध करायचा प्लांट आहे आपल्याकडं. तुमच्याकडे फक्त पाणी शुद्ध करायचा प्लांट बघितला असेल तुम्ही, आरओ फिल्टर घेताय. रक्त कशाने शुद्ध करणार आहे? कोण देणार आहे फिल्टर तुम्हाला? पाण्याचा फिल्टर घरात लावलाय ॲक्वागार्ड, 7,000 रुपये. रक्ताचा फिल्टर लावणार का तुम्ही? नाही फिल्टर लावला तर काय होईल? युरिक ऍसिड वाढलं, किडनी खराब झाली, हार्ट अटॅक आला, दमा झाला, बाळ होत नाही, कॅन्सर झाला. अरे स्पिरुलिना म्हणजे रक्ताचा फिल्टर आहे. स्पिरुलिना म्हणजे रक्त वाढवतं, क्लीन ब्लड. सगळ्यात महत्वाचं, स्पिरुलिना भरपूर खायला शिका. कोरोनाची 3री लाट येतेय, मुलांची इम्युनिटी वाढवा, स्पिरुलिना त्यांना खायला घाला. हे झाला फूड सप्लिमेंट आहेत आपल्या, पूरक आहार, याच्यामध्ये मोडतं ते सगळ्यात महत्वाचं. आणि याच्यानंतर एक मिनिट हा, याच्यानंतर ओके, थांबा. मग हेल्थ फूड सप्लिमेंट हा पूरक आहार आहे, कुठल्या प्रकारचं औषध नाही. याच्यानंतर बेवरेजेस म्हणजे काय? चहा कॉफी. तुम्ही नको तिथं पैसे कशाला घालवता? 10 किलो साखर आणली, 1 लिटर दुधाचा रतीब लावलाय, आपल्याला दूध घ्यावं लागत नाही, साखर घ्यावी लागत नाही. आपल्याकडे कॉफीचे पुडे आहेत, आपल्याकडे चहाचा डबा आहे, आपल्याकडे कोकोजी चॉकलेट पावडर आहे, कोको त्याच्यामध्ये टाकलाय. फक्त कॉफी कोकोजी जरी घेत राहिला तरी सुद्धा तुम्ही आर्जीजेल खाल्ल्यासारखं आहे. त्याच्यामध्ये 18% आर्जीजेल टाकलंय आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला आजार होणार नाही, तुमचे पैसे वाचले. आणि पर्सनल केअर म्हणजे काय? याच्याशिवाय तर आमचा दिवस सुरूच होत नाही. अंगाचा साबण, दात घासायची पेस्ट, डोक्याचा शॅम्पू, हेअर ऑइल, टाल्कम पावडर, हे सगळं जे तुम्हाला कायम दुकानात न घेता ते ब्रँड फक्त बदलायचे तुम्हाला, तुमच्या लक्षात येत नाही. तुम्ही पेशंटच्या मागे नका लागू. आपण दवाखाने नाही टाकले, आपल्याला सरसकट लोकांच्या घरातले प्रोडक्ट बदलायचे. त्याला विचारा तुझा खर्च किती आहे, कुठनं आणतो ते, मग तुझं तब्येत ओके झाली का, तुझ्या घरचे सगळे प्रॉब्लेम गेले का, तुझ्या घरी 4 पैसे मिळतायत का, तुझ्या मुलाला अजून नोकरी नाहीये, तुझी मिसेस चांगली शिकली, तिला पार्लर टाकायला तुझ्याकडे पैसे नाहीत, लोन काढायला पैसे नाहीत, ती बाहेर जाईल. अरे काय टेन्शन नको घेऊ, घरातल्या घरात बसून डीएक्सएनचा फॉर्म भर, डिस्काउंट मध्ये प्रोडक्ट खा आणि सगळ्यात महत्वाचं लोकांना रिक्रुटमेंट करा, लोक जॉईन करा. एमआरपी डीपीत बिझनेस करायचा धंदा म्हणजे नेटवर्क मार्केटिंग अजिबात नाही.
त्याच्याकरता दुकानं टाका बाहेर जाऊन आणि टाका 10 लाखाची 20 लाखाची दुकानं, मटेरियल घेऊन या, साड्या घेऊन या तिकडनं मग सुरतवरनं आणि विका 200 रुपयाची साडी 1200 रुपयाला. त्याला म्हणतात ट्रेडिशनल बिझनेस. नेटवर्किंग बिझनेस हा डुप्लिकेशन म्हणजे लोक जॉईन करून टीम वाढवण्याचाच बिझनेस आहे. हे पहिलं तुम्ही डोक्यात ठासून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, स्पिरुलिना तुम्हाला खूप महत्वाची आहे. नेचर्स हेल्थ फूड सप्लिमेंट सगळ्यात महत्वाचं, रिचेस्ट म्हणजे आपण कसं म्हणतो श्रीमंतातला श्रीमंत माणूस, तसा निसर्गातला सगळ्यात वेल म्हणजे चांगला घटक, पौष्टिक घटक, ज्याच्यात मुबलक प्रथिन आणि जीवनसत्व आहेत ती अलॉंग विथ 100% नैसर्गिक, 100% शाकाहारी, 100% कोलेस्ट्रॉल फ्री, 100% अल्कलाईन आणि कॅन्डी फॉर्म मध्ये आहे, कॅप्सूल फॉर्म मध्ये आहे. आणि काय सांगितलं होतं मी, अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, तुमच्या बॉडीमध्ये विषारी घटक गेले रे गेले, चुकीची हवा, चुकीचं पाणी, चुकीचं अन्न, चुकीचे विचार गेले की त्याला पकडून पकडून मारतं ते. चला बाहेर, इथं थांबायची गरज नाही आमच्या बॉडीमध्ये. ह्याला कोण पाहिजे, अँटीऑक्सिडंट असतात. मिनरल्स, मिनरल्स म्हणजे काय, त्याची पॉवर, स्पार्क, एनर्जी. थोडक्यात तुम्हाला मी काय सांगू, आपल्या गाडीला आपण किक मारतो, किक, आणि मग ते स्पार्क इग्निशन वाजतं. जर स्पार्क प्लग इग्निशन झालंच नाही तर गाडी चालू होईल का, गाडी स्टार्ट होईल का. तर त्याचा रोल असतो मिनरल्सचा. तो स्पार्क प्लग आहे आपल्या बॉडी मधला. ती घटक असल्याशिवाय ती कंडिशन रन होणार नाही. हे सगळे मिनरल्स तुम्हाला नॅचरल फॉर्म मध्ये मिळायला पाहिजेत. हे मिळतात शेतातून पिकलेल्या ताज्या ताज्या अन्न, धान्य, पालेभाज्या, कडधान्यामध्ये. हे तुम्ही आता शहरात कुठनं खाणार आहे, किंवा त्या क्वालिटीचं तुम्हाला मिळतच नाही. तुम्ही खाता पेप्सी, नूडल्स, मॅगी, कुरकुरे, झोमॅटो, शॉर्मा, ह्याच्यात मिळत नाहीये. किंवा पोल्ट्रीच्या कोंबड्या तुम्ही खाताय, हे सगळं आर्टिफिशियल झालंय, सिंथेटिक झालंय. त्यामुळे नॅचरल मिनरल्स तुम्हाला मिळायला लागतात. आणि फायटो न्यूट्रिएंट्स, फायटो म्हणजे फायटिंग, न्यूट्रिएंट्स म्हणजे जर तुमच्या बॉडीमध्ये न्यूट्रिशनल डिफिशियन्सी असेल, आता तुमचं अभ्यासात डोकं चालत नाही, आता तुम्हाला सुधरत नाही, आता तुम्हाला पटकन उठायला जमत नाही, पटकन उत्तर द्यायला जमत नाही, किंवा एखादी लेडीज कन्सीव्ह राहत नाही, पिरियड वेळेवरती येत नाहीत, किंवा बाळ अबॉर्ट होऊन जाते, तर तुमच्या बॉडीत दुसरं तिचा दोष काय नाहीये, तिचा आहारच रॉंग आहे, तिला तो मिळालेलाच नाही. त्याच्यामुळं हे सगळे मुबलक पौष्टिक घटक तुम्हाला स्पिरुलिनामध्ये खायला मिळायला लागतील. प्रोटीन्सची बॉडीला गरज काय, वजन वाढण्याकरता, उंची वाढण्याकरता, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आणि एनर्जी, कमॉन डिएक्सन. बीटा कॅरोटीन, बीटा कॅरोटीन कशा करता, अँटीऑक्सिडंट, क्लिन्सिंग आणि डिटॉक्सिफिकेशन. म्हणजे तुमच्या फुफ्फुसातला सर्दिक बाहेर पडायला पाहिजे, पोट साफ व्हायला पाहिजे, गाण्यात पिरियड क्लीन जायला पाहिजे. आणि बीटा कॅरोटीन म्हणजे तेवढंच नाही बरं का, बीटा कॅरोटीन हे जर प्रेग्नंट महिलांनी व्यवस्थित त्यांना मिळालं तर बाळाच्या फुफ्फुसाची वाढ चांगली होते, त्याला कधीच बालदमा होणार नाही, त्या बाळाचे केस चांगले लागतील, त्या बाळाचे डोळे काळे भोर छान दिसायला लागतील, बाळाची स्किन छान म्हणजे असं राजबिंड बाळ व्हायला लागेल. ह्याच्याकरता लागतं बीटा कॅरोटीन. क्लोरोफिल म्हणजे रक्ताची कमतरता बॉडीत अजिबात राहणार नाही, रक्त वाढायला लागेल. व्हिटॅमिन B1, B2, B6, B12 सगळे प्रकार जीवनसत्व, मिनरल्स. आणि फायकोसायनिन, फायकोसायनिन जर बॉडीमध्ये मुबलक प्रमाणात गेलं तर त्यांना कधीच कॅन्सर होणार नाही. सध्या 100 पैकी 50 बायकांना कॅन्सर होतात आहे. आणि मग ब्रेस्ट कॅन्सर तुम्हाला झाला वयाच्या 45-50 मध्ये, तर त्या घराला काय टेन्शन आहे, म्हणजे लिटरली ते घर घर राहत नाही. अशा भरपूर कुटुंब आहेत सध्या, नवीन नवीन केस भरपूर येत राहतात. सध्या 100 पैकी 50 महिला त्याच्या शिकार होऊ शकतात. म्हणून स्पिरुलिना खाणं भरपूर महत्वाचं आहे. आणि 4 ग्रॅम किंवा 12 स्पिरुलिना, 4 ग्रॅम स्पिरुलिनाची पावडर किंवा 12 टॅबलेट जर मी खाल्ल्या, तर इथं दुधाचे ग्लास मोजा, किती ग्लास दिलेत, 1 2 3 4 5 6 6 6 13 ग्लास दूध पिल्यासारखं आहे. 13 ग्लास दूध कोण पिणार आहे मला सांगा बरं, पितो का कोण, कोणी पित नाही. हे अख्खी कोंबडी खाल्ल्यासारखं आहे, डाळी खाल्ल्यासारखं आहे, संत्री खाल्ल्यासारखं आहे, चीज पनीर खाल्ल्यासारखं आहे, द्राक्षाचा घड खाल्ल्यासारखं आहे, स्ट्रॉबेरी खाल्ल्यासारखं आहे. एवढं तुम्ही आणून कधी खाणार आहे, कधी पचवणार आहे, सगळं तुम्हाला स्पिरुलिनामध्ये मिळायला लागेल. नंतर आहे आपल्याकडं चहाचा डबा, चाय 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 चाय, येवले नाही, जायका नाही, प्रेमाचा नाही, ऋषी गॅनोटी आहे आपल्याकडे. ऋषी गॅनोटी हा तुम्हाला डिएक्सनचा गुळा काळा चहा, काळा चहा प्यायचा आहे आणि गुळातच प्यायचा आहे, साखर टाकायची नाही. दुसरा चहा का ट्राय करायचा नाही, तर आपला चहा स्वादिष्ट आहे, पौष्टिक आहे, आणि सगळ्यात महत्वाचं
एव्हरीबडी लव्स अँड ड्रिंक्स टी. चला चाय पिऊ आपण. कॉफीवर चर्चा, चाय पे चर्चा, असं आपण करतोय की नाही. मग त्यांना आपल्या चहाने सुरुवात करा, स्टार्टर आपल्या चहाने सुरुवात करा आणि आपका ये चाय पीने से दिन बन जाएगा. आपला चहा जर काळा आणि गुळाचा करून पिला, 1 ग्लास, 2 ग्लास, 3 ग्लास, 4 ग्लास, 5 ग्लास, 1 तांब्या, 2 तांब्या, काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्हाला बॉडीमध्ये कुठला आजारच राहणार नाही. तुमची बॉडी क्लीन व्हायला लागेल, केस चांगले होतील, स्किन चांगली व्हायला लागेल, बालदमा, बीपी, शुगर, डायबिटीज, थायरॉइड, वजन वाढणे, ह्या सगळ्यावरती चांगला फायदा व्हायला लागेल. आपल्याकडे बिस्किट आहेत, बिस्किट. आपल्या बिस्किटामध्ये आटा, मैदा, साखर काही नाही. कॉफी आहे, स्पिरुलिना आहे, चॉकलेट आहे. सगळ्यात महत्वाचं हे आपल्या बिस्किटात टाकले. लहान मुलांनी कुकीज खा, म्हाताऱ्या माणसांनी कुकीज खा, रात्रीचं जेवण करू नका, 5-7 बिस्किट खा, एक चहा मस्तपैकी 1 ग्लासभर प्या. आपल्या घरातल्या महिलांना संध्याकाळी 9च्या मीटिंगला सुट्टी द्या. त्यांना म्हणावं चहा बिस्किट दररोज मी खात जाईन, पण 9च्या मीटिंगला तू पण बस आणि मी पण बसतो आणि 4-4 लोकांना पण बसव, आले की नाही आपण बघूया. आणि हे मीटिंग करता करता महिन्याभरात आपण आपला बिझनेस स्टार्ट करू, हळूहळू करत करत. 6 ते 8 महिन्यामध्ये स्वतःची गाडी होईल. एवढा चांगला बिझनेस आहे. फक्त गरज आहे छत्री उघडा, म्हणजे डोकी उघडा आणि कामाला सुरुवात करा. मग काय करायचं तुम्हाला, डीएक्सन ब्रँचेस आणि स्टॉक पॉइंट मध्ये जायचंय. थ्रू डीएक्सन रजिस्ट्रेशन करायचंय स्वतःचं. यू कॅन रजिस्टर ऍज अ डीएक्सन डिस्ट्रीब्युटर. कशा करता घ्यायचं मला फॉर्म भरायचा, मला माझे प्रोडक्ट डिस्काउंट मध्ये मिळायला पाहिजेत, त्याचे मला पीव्ही मिळायला लागतील, त्याच्यावरती एसवी मिळायला लागतील आणि त्याच्यावरती मला पैसे चालू होणार आहेत. मग मी कशाला गेलो किराणा मालाच्या दुकानामध्ये, नाही मला तिकडे जायचं, मला थोडीच पैसे मिळणार आहे, तो माझा खर्च आहे, हे माझं सेव्हिंग आहे. डिस्काउंट कार्ड काढण्यासाठी डीएक्सन मध्ये मला जॉईन व्हायचंय. कसा बिझनेस चालू होतो, माझा मेंबरशिप फॉर्म भरायचा, प्रोडक्ट यूज करा. फक्त मेंबरशिप फॉर्म भरला आणि प्रोडक्ट वापरणार नाही, त्याला म्हणावं घरीच राहा आणि तिकडं मजबूत कर आणि तुला काय करायचं ते कर. अजिबात इकडे फिरकायचं नाही. जो प्रोडक्ट वापरणार आहे त्याला जॉईन करा. तुम्हाला जे प्रोडक्ट वापरून चांगलं वाटायला लागलं ते एक्सपिरियन्स शेअर करा दादांनो. आतापर्यंत किती लोकांना सांगितलं, ताजच्या पिलो, सोसायटी पिलो, लक्स अंगाला लावला, लय भारी झालो, काय मिळाला का रुपया? काय मिळत नाही ना. इथं मिळतं. सगळ्यात महत्वाची स्वतःची तब्येत छान होते, लोकांना विकल्यावरती एमआरपीडीपी मिळतं, लोकांना जॉईन केल्यावरती एक बिझनेस इंडस्ट्री ओपन केल्यासारखं एक आउटलेट ओपन झालं. आणि सगळं करता करता पहिल्यांदा युजर व्हा, नंतर शेअर करा, कंझ्युमर क्रिएट करा, मग त्याच्यातून तुम्हाला डिस्ट्रीब्युटर खाली जोडा आणि त्याच्यानंतर तुमचा नेटवर्क वाढवा. बिल्ड अ स्ट्रॉंग नेटवर्क, अख्ख्या जगामध्ये पसरा. रिक्रुटमेंट, भरती, कामगार भरती, नोकर भरती, आरक्षण. अरे म्हातारा झाला तरी तुला जॉब नाही भेटला. बघितलंय मी कित्येक लोक म्हणजे मी ग्रॅज्युएट आहे हो, पण अजून दारी धरतो गावाकडं. नेटवर्किंग कर ना डीएक्सनचं गावाकडे बसून, तुला देतो महिन्याला 1 लाख रुपये 2-3 वर्षामध्ये. धिंगाणा करून टाकायचा. एका तालुक्यामध्ये 1 क्राऊन अँबॅसेडर झालाच पाहिजे, प्रत्येक तालुक्यामध्ये. एवढं आपण काम करू शकतो. आणि हे चित्र जरा नीट बघा. हे आहे बिग बाजार, हे आहे डी मार्ट, आहे मॉल. तिथं मी गेलो आणि आपल्याकडच्या महिला मंडळ तर टपूनच असतं. नवऱ्याचा पगार कधी होतो, चला चला आपल्याला जायचं डीमार्ट मध्ये, आणि मग गेला सगळा आणि फिरत बसलाय. हे घेतले टाकले, ते घेतले टाकले. आणाय काय गेला होता, 2000चा माल, झाले बिल किती, 7000. पगारच गेला अर्धा तिथं. आणि घरी येऊन कशाला आणलं उगाच, अर्धे कपडे तर कपाटाच्या खालीच पडले, त्यातलं अर्ध वापरलं की नाही ते सुद्धा कळणार नाही. आणल्यावरती कळते युटिलायझेशन मला काही झालं नाही. त्यामुळे फूड, बेवरेज, मेडिसिन, सप्लिमेंट, पर्सनल केअर, लॉन्ड्री, हाऊस केअर हा तुमचा खर्च आहे. खर्च. पण मी जर डिक्शनच्या स्टॉक पॉइंटला गेलो, जाईल तेव्हा घ्या ना, चहा घ्या, पेस्ट घ्या, साबण घ्या, नोनीजी घ्या, प्या तिथं सगळं. काय प्रॉब्लेम झाला, अरे सेव्हिंग झालं, डिस्काउंट मिळाला, रिबेट मध्ये पीव्ही आले, तब्येत चांगली झाली, लोकांनी तुला बघितला, काय देवकर दिसताय तुम्ही, डॅन्टेडांग. अरे माझे सौंदर्यकार आज डीएक्सन आहे भाऊ. आणि मग बिझनेस सांगितला, तर तुम्ही गाडी घेतली, फ्लॅट घेतलं, फॉरेन ट्रिप मारल्या, कसं काय केलं, अरे केलं डीएक्सन मधून, हे सांगायचे पैसे मिळतात तुम्हाला. चेंज ब्रँड टू डीएक्सन प्रोडक्ट. प्रत्येक वेळेस डीएक्सनच्या स्टॉक पॉइंटला, ब्रांच ऑफिसला गेल्यावरती खरेदी करा. तो तुमचा बिझनेस आहे. कशाला पाहिजे कपडे 10. डॉक्टर लिम काय घालतात, शून्याचा ड्रेस, मस्त पैकी, काय लागत नाही. आता तुम्हाला मी कित्येक अरबो खरबोपती लोक दाखवतो. किंवा तुम्ही कधी सुधा मूर्ती पाहिली का हो, सुधा मूर्ती, तिच्या गळ्यात किती लक्ष्मी हार आहे, किती तोळ्यांचा, पाहिला, कानामध्ये काही आहे का.
आणि लक्ष्मी मित्तलची मिसेस पाहिली का? काय बघितलं का तुम्ही? काही बघणार नाही. बघतो आम्ही कुणीकडं मध्यमवर्गीय मिडल क्लास, आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, काय पाहिजे शेवटपर्यंत कळालंच नाही. आणि आमचा सगळा गोलमाल झाला. बाबा संसार कुठं फिरतोय माहित नाही. डिएक्शन मध्ये यायचंय, क्राऊन अँबॅसेडर व्हायचंय आणि लाईफस्टाईल तुमची चेंज करून टाका. इथं बघा गंमत कशी चालू झाली. मी झालो डिस्ट्रीब्युटर, मला डिस्काउंट मध्ये मटेरियल मिळायला लागलं आणि मी एमआरपी डीपीत कस्टमरला विकायला लागलो. पण मी एका बाजूला प्लॅन पण सांगायला लागलो. मी लोकांना पण जॉईन केलं. मग मी अजून लोकांना डिस्ट्रीब्युटर केलं. ए ला जॉईन केलं, ए नी बी ला केलं, बी नी सी ला केलं. सी नी जरी प्रोडक्ट परचेस केलं तरी त्याचे पैसे बी ला मिळतात, ए ला मिळतात आणि मला पण मिळतात. आपल्या टीम मध्ये कुणी खरेदी केली, कुणाने एक पेस्ट जरी घेतली तरी त्याचे पैसे वरपर्यंत जातात. एक साबण घेतला तरी पैसे वरपर्यंत जातात. अरे एवढा सोने पे सुहागा बिझनेस आहे. तुमच्या गावात किती किराणा मालाची दुकान आहेत रे दादांनो. एवढी दुकानं करायपेक्षा एक डिएक्शनचं दुकान करा ना प्रत्येक गावागावात. अख्ख्या गावाचा किराणा माल तुमच्याकडनं जर गेला आणि गावातली लोक तुमच्याकडनं मटेरियल घ्यायला लागली तर दादांनो, तुमच्या पंजोबाने सुद्धा पैसा बघितला नाही तेवढा पैसा तुम्हाला मिळायला लागेल. पण कधी? छत्री उघडल्यावर. कशाची? खोपडी. सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा बघा, अभ्यास करा, नावं ठेवू नका, त्याला जाणून घ्या. जेव्हा मी देवाची भरपूर भक्ती करतो तेव्हा मला देव प्रसन्न होतो. अगदी मग किती सेवा करायला लागते मला माहिती नाहीये. जेव्हा मी भरपूर अभ्यास करतो तेव्हा मला 100% मार्क पडायला लागतात, बोर्डात नंबर यायला लागतो. असं भरपूर एक्स्ट्रा 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 द्यायला शिका. एक्स्ट्रा टीम, एक्स्ट्रा नेटवर्क, एक्स्ट्रा जॉईनिंग, एक्स्ट्रा रिक्रुटमेंट, हे जर आपण करत गेलो, तुमच्या टीम मध्ये जेवढे जॉईन होतात त्याच्यावरती तुम्हाला सगळ्यांचे पैसे मिळायला लागतील. त्याच्यातले आता मला सांगा, माझं नेटवर्क झाले 50,000 लोकांचं. मी काय 50,000 लोकांना थोडीच ओळखतो. पहिल्या 10, 15, 20, 50, 200, 500, 800 लोकांना ओळखत असेल. खालून काय पडतंय मला माहिती नाही. गपकन चेक वरती येतो 3-3.5 लाख रुपये. महिना संपला की मग मी काय एवढं काम करतो का? मी फक्त बडबड करतो सकाळ संध्याकाळ असं मस्तपैकी बसून आणि हवा मारायचं काम करायचं. काय चुकीचं आहे का? कंपनी प्रोडक्ट एक नंबर आहे, प्लॅन एक नंबर आहे, कंपनी चिटिंग करत नाही, तुमचा पैसा तुमच्या बँकेतला अकाउंटला जमा होतोय. काय त्रास आहे बोलायचा? हे मस्तपैकी बोलत बसा आणि जवळपास तुम्हाला एकाच कामाचे 10 प्रकारचे पैसे आहेत. हे काल तुम्हाला माळी सरांनी सगळं सांगितलं. त्याच्यामुळं बाय होलसेल, सेल रिटेल. होलसेल मध्ये खरेदी करा आणि रिटेल मध्ये पण विकू शकता. पण मला एक तुम्हाला हात जोडून सांगायचं आहे, पेशंट गिरी बंद. पेशंट हे टाइमपास आहे तात्पुरता, पण रिटेलिंग करा. त्याला डायरेक्ट कार्ड काढून द्या. दादा तू जर हे डिस्काउंट मध्ये उचल, तुझा एवढा एवढा फायदा आहे आणि तुला वाटलं रिटेलिंग कर, पण लोकांना डिस्काउंट कार्ड ओपन करून दे. इतर मल्टीलेवल मार्केटिंगची लोक ते काय एमआरपी डीपी विकत बसलेत का? ते अजिबात नाही. आणि आपला लीडर होतो, मी चहा 75 रुपये मिळाले, पेस्ट मागे 100 मिळाले, आर्जेल मागे 2000 मिळाले, असली भुरटी कामं करायची नाही. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला टीम उभी करायची आहे, नेटवर्क लावायचंय आणि टीम जर उभी केली तर सगळे तांडवेच्या तांडवे निघायला लागतील. असे वीरात वीर दौडले मराठे एक साथ आणि धिंगाणा व्हायला लागेल. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला स्वतः प्रोडक्ट खाल्लं पिल्लं तरी पैसे, एमआरपी डीपीतले पैसे, पर्सनल बोनस 6 ते 37%. मी खालची टीम डेव्हलप करतो. जसं आता समजा मी सुतार सरांना माहिती सांगतो, सुतार सर अवेलेबल नव्हते, चला भक्ते सर, चला दामदल सर, चला बोधे सर, अजून कोण खाली आहे, चला डॉक्टर जामदार, चला नितीन कदम सर. खाली खाली खोदाय काम कर जायचं. एक मोठा जर नळ वरती लागला खाली, अख्खी विहीर भरायला लागेल आणि अख्ख्या गावाचा फायदा होईल. सगळं आपण पाणी पोचू सगळ्या आपल्या टीम मध्ये. त्याच्यामुळं खालीपर्यंत उतरा, लोकांना सांगा डेव्हलपमेंट बोनस मिळतो, लिडरशिप बोनस मिळतो, टीएसआयपी मिळतं, प्रॉफिट शेअरिंग मिळायला लागतं, एवढे सगळे पैसे मिळायला लागतील. एवढंच नाही, हँडफोन इन्सेंटिव्ह, त्याच्यानंतर 5 स्टार रुबी बोनस, फॉरेन ट्रिप, हे सगळं तुम्हाला मिळायला लागेल. आणि सिंगल लाईन मार्केटिंग प्लॅन आहे हा. मी सुरुवातीला असतो मेंबर 1000 पीवी, मग मी लोकांना जॉईन केलं, टोटल 45,000 पी क्रॉस केले, मी झालो स्टार एजंट, 3 स्टार झाले, स्टार रुबी, 6 स्टार झाले, स्टार डायमंड. पण सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय बनायचंय, 1000 पीवी करायचे आणि 2 लोकांच्याकडनं करून घ्यायचे. एवढा बेसिक फंड आहे मिनी मार्केटिंग प्लॅन. क्यूएसए 1 तारखेला हे जर मी केलं, माझे 1000 किंवा इतरांचे 2000 किंवा माझे 3000, हे जर मी केलं तर मी अगदी क्राऊन अम्बॅसिडर सुद्धा क्वालिफाय होऊ शकतो. आणि इथं काढलाय ग्राफ. ग्राफ कसला आहे? मी काम करतो, मी कंपनीत वेळ देतो,
माझे कष्ट किती गेले, रक्ताचं पाणी केलं मी आणि काय कमवलं भावड्या तू बघ जरा इथं. तुझं वय 25 झालं, कामाला लागला, पगार होता 10,000 आणि मग 30 वय झालं, 35 झालं, 40 झालं, अग्रीमेंट होत गेली. 60व्या वर्षी पगार होता 60,000. कंपनी म्हणली घरी जा आणि तुला नो पेन्शन. झाला झिरो. हिरोचा झाला झिरो. म्हातारपणी त्याचा नाश्ता बंद, त्याचं अर्ध दूध बंद. त्याला बाबा आता म्हातारे झाले, बाबा तुम्ही गावाला राहायला चला. म्हणजे आता हकलपट्टी झाली आपली, वार्धक्य काळ आला. इथं काय होतं बघा, पहिले 2-3 वर्ष पैसाच दिसत नाही, नुसती मेहनत. पण तुम्ही तरुण आहात, शिकत बसा, अप्रेंटिसशिप करा, 20 वर्ष शाळा शिकला, 2-3 वर्ष डीएक्शन मध्ये काम करा, घासा, पैसे थोडे चालू होतील आणि वयाच्या 60व्या वर्षी मंथली 5 लाख 6 लाख रुपये कसा फिरेल म्हातारा गावागावात, टक्काटक 4 धाम यात्रा, चला फॉरेनला गाडी काढू, आपण पार्ट्या करू, 60 वर्ष सेलिब्रेट करू मस्तपैकी. असले म्हातारे व्हायचे का रडके, माझं अवघड झालंय आता मला कोण बघत नाही पोर. अरे दादानो, असले म्हातारे नाही पाहिजे. फॉरेनचे म्हातारे पाहिजे आपल्याला. अजिंठा वेरूळ बघतात, वय वर्ष 80, म्हातारी टकाटक फोटो काढत फिरतात. आणि आपलं वय डिझाईन केलं 120 वर्ष. डीएक्शनचे खरे लीडर असेल ना, प्रोफेसर वसुपाल 75-80 मध्ये पण उड्या मारते डिंकाची का. प्रोफेसर वसुपाल सरांचं वय 75, हिमोग्लोबिन 17.5. चेक करा, दाखवा एखादा म्हातारा गावातला मला. तुमच्या गावातलं एमबीबीएस डॉक्टरचं हिमोग्लोबिन चेक करा आणि आपल्या प्रोफेसरांचं चेक करा. ही आहे ताकद डीएक्शनची. आपला भूतकाळ आपल्या हातात नव्हता. भविष्य काळाची चिंता करू नका, वर्तमान काळात जगा. किती लोकांना मी आज कॉल केले, किती लोकांना व्हॉट्सअप केलं, किती लोकांना मीटिंगची माहिती दिली, मी किती लोकांशी छान छान बोललो, का सगळ्या रडक्याच गप्पा मारल्या. कोरोना आलाय, काय करायचं, एवढे मारणार आहे, तिसरी लाट येणार आहे, तू घरात बस, तू कुठं जाऊ नको दादा. अरे कुठं काय जाऊ नको, फिर मार्केटमध्ये, पण मास्क घाल, सॅनिटायझर वापर, मीटिंग घे. जे लोक ऍक्टिव्ह राहिले ते ऍक्टिव्ह आहेत, जे लोक घाबरले, घाबरून करोना. त्याच्यामुळे सगळ्यात महत्व, कोरोना से डरो ना, मौके पे चौका मारो ना, डीएक्शन में पैसा कमाओ ना. एवढं सगळं छान छान लिहिलंय. डीएक्शन द बेस्ट करिअर विथ हेल्थ, वेल्थ अँड फ्रीडम. वी लिव्ह बाय चॉईस अँड नॉट बाय चान्स. निवडा करिअर. चान्स लकी ड्रॉ नाही भेटत कधी सुद्धा, मला निवडायचंय आणि तुमचं भविष्य डिपेंड आहे तुमच्या चॉईस वरती. फॉर्म भरा, कामाला लागा, डू द डीएक्शन बिझनेस नाव. थँक्यू. कम ऑन डीएक्शन. 9:57. कुठं गेले सगळे.